एका धाब्याच्या सहाय्याने धावफलक पुढे सरसावले. 3 धाबा धावफलकावर आल्यात. पहिल्या षटकाचा वादबी केल्या ठिकाणी संपलाय. 3 धावा धावफलकावर आल्यात. 2 गड्याच्या मोबदल्यात वसंतला बाद केलाय जो घातक फलंदाज फलंदाजी संघाचा. त्याच्यानंतर वंडमला गेलेला फलंदाज बबलू गेल्या पावली माघारे पलटलाय. उमेश आणि हर्ष अशी जोडखले आतापर्यंत मैदानात पाहतोय. सांगे कोटेतील दुसरा वैयक्तिक पहिले शतक हाताळतो गोलंदाज नितीन. नितीन आला. पहिला चेंडू कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडूला भिरकावलाय. चेंडू मात्र थांबणार नाही. 1 बाउन्स सीमारेषे पलीकडे उमेशच्या बॅटमधून येतोय पहिला दर्जेदार चौकार. चौकार आलाय. चौकाराच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 7 या धावसंख्येवरती. 2 गड्याच्या मोबदल्यात पळजरी संघाच्या प्रथम फलंदाजी करत असताना वसंत बाद झाला. स्वस्त्यात 1 धाव जमवली. त्याच्यानंतर बबलू देखील बाद झालाय. उमेशने आपल्या संघाला सावरलाय. उमेशच्या बॅटमधून एक चौकार आलाय. उमेशला चांगली खेळी करावी लागेल. स्क्रीजवरती टिकून राहावं लागेल उमेशला. यावेळेस अक्रॉस द लाईन गुडघा टेक तमाशा देख चेंडूला धरलाय फाईन लेग क्षेत्रामध्ये. एक जबरदस्त माहिती हिट. बॅक टू बॅक दुसराच मोठा फटका येतोय उमेशच्या बॅटमधून. चौकार षटकाराच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 13 या धावसंख्येवरती. दोन चेंडूवरती 10 धावा खर्च केले गोलंदाजाला. उमेशने मात्र मोठे फटके मारायला सुरुवात केली. यावेळेस फाईन लेग क्षेत्रामध्ये 1 बाउन्स सीमारेषे पलीकडे दुसरा मोठा फटका येतोय. चौकाराच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 17 या धावसंख्येवरती. तीन चेंडूचा खेळ संपलाय. धाबा खर्च केल्या 14. 17 धाब्यावर जाऊन पोहोचलाय पलतरी संघ. यावेळेस मोठा प्रहार फटका फसलाय. झेल खाली क्षेत्ररक्षकाने चुकी केली. झेल मात्र जमिनीला दान झाले. 2 धावा पूर्ण केल्यात. 2 धावेच्या साहाय्याने धावफलक जाऊन पोहोचले 19 या धावसंख्येवरती. कमबॅक करत होता गोलंदाज मात्र यावेळेस क्षेत्ररक्षकाची साथ गोलंदाजाला नाही आहे. यावेळी मोठा प्रहार वाईडिश लॉंगॉन क्षेत्राच्या डोक्यावरून चेंडूला भिरकावलाय. जबरदस्त माहिती. दुसरा षटकार येतोय उमेशच्या बॅटमधून. या षटकाराच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 25 या धावसंख्येवरती. आतापर्यंत 23 धावेवर वैयक्तिक उमेश हा फलंदाज खेळतोय.
5 चेंडूचा खेळ संपलाय. शेवटचा चेंडू शिल्लक असेल शतकातील गोलंदाज नितीन वरती हल्ले चढपलेत. उमेश आतापर्यंत हाबी ठरलाय गोलंदाजावरती. यावेळेस टॅप केलाय चेंडूला. दरम्यान क्षेत्राच्या डोक्यावरून चेंडू धरलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. एक धाव वेगाने पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न फंबल झालाय. क्षेत्ररक्षक करतोय चुकी. तत्पूर्वी मात्र 2 धावा सहजरित्या पूर्ण केले गेल्यात. पंचांचं शतक संपण्याचा इशारा येतोय. 2 धावेच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 27 या धावसंख्येवरती. दोन षटकाचा वादवी खेळ संपलाय. 27 धावा धाव फलकावर आल्यात 2 गड्याच्या मोबदल्यात. सांगे कोट्यातील तिसरा वैयक्तिक पहिलं शतक हाताळतो गोलंदाज हेमंत आलाय तिसरं शतक हाताळण्यासाठी. हर्ष एक चेंडूचा खेळ केलाय फलंदाजाने. बराच काल नॉन स्ट्रायकिंगलाच होता. यावेळेस मात्र स्ट्राईक आले. उमेशने चांगली फलंदाजी केली. संघ अडचणीत होता त्यावेळेस मात्र एक हाती किल्ला लढवलाय. उमेशने यावेळेस वायडिश लांगण क्षेत्रामध्ये चेंडूला धरलाय. क्षेत्ररक्षक तैनात उचलणार फेकणार तत्पूर्वी एक धाव. उमेशने स्ट्राईक आपल्याकडे ठेवले. उमेशच्या बॅटमधून मात्र मोठे फटके येत आहेत. चांगली फटकेबाजी उमेश या फलंदाजाने केले. वैयक्तिक 25 धावेवर खेळतोय. नो चेंडू. एका बाजूला 3 प्लेयर. पंचांनी नो चेंडू घोषित केला. एका साईडला 3 प्लेयर आहेत. 4-5 असे प्लेयर तुम्ही लावू शकता. एका साईडला 4 एका साईडला 5 क्षेत्ररक्षक असे लावू शकता. एका साईडला 3 क्षेत्ररक्षक आणि पंचांनी चेंडू नो घोषित केला आहे.
29 धावा धाव फलकावर फ्री हिट असेल हे चेंडूवरती. फ्री हिटचा फायदा उचलावा लागेल फलंदाजाला. यावेळेस मोठा प्रहार वाडिश लंगण क्षेत्राच्या डोक्यावर एक जबरदस्त माहिती हिट उमेशच्या बॅटमधून येतोय. दर्जेदार षटकार. षटकाराच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 35 धावसंख्येवरती. चांगली फलंदाजी उमेश या फलंदाजाने आपल्या मात्र संघाकडून केले. यावेळेस क्रीज सोडलाय. फलंदाज बाद होतोय. उमेशच्या पैरीचा उंत होतोय. उमेशने चांगली फलंदाजी केली. 31 धावेवर वैयक्तिक बाद झाला फलंदाज उमेश. आपल्या संघाचा मात्र एक हाती किल्ला लढवत होता हा फलंदाज. बॅक टू द पवेलियन. नौका फलंदाज